wanna stay home now. शिवशरण चलो खाली जायचं आपल्याला. उठा उठा उठा. चलो फास्ट क्विक. शिवशरण सच्चू सच्चू तुझ्यासोबत आंघोळीला जातो शिवशरणला. चला उठ. काय खायचं माझ्या बाळाला आज? काय खायचंय? उठा उठा फास्ट. वी आर लेट. उठा. पावणे 7 झाले ना. चलो शिवा उठ. गेट अप. काय खायचंय तुला? गेले 2 दिवस ना पहाटे लवकर उठूनच आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला. तर आज थोडा वेळ होता एक्स्ट्राचा, म्हणून आज निवांत ब्रेकफास्ट करायचं ठरवलं होतं. खरं सांगू का, तर इथे जे डोसा आणि इडलीची चव आहे ना ती अप्रतिम आहे. पण सचिनने मुसली आणि मिल्कशेक घेतला होता आणि प्लस डोसाही ऑर्डर केला होता. तर आज आम्हाला LAP बॅकवॉटरला जायचं होतं आणि हा एक्सपिरियन्स आमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट आणि फर्स्ट एक्सपिरियन्स होता. ऐशू पाठीमागं जर गाडी उडाली ना तर धक्का लागेल डोक्याला. हा त्याला उशी दे ग. त्याला उशी दे. मी आणि सचिन दोघेही शॉक झालो होतो की नेमका आजचा दिवस उगवला कुठून. ह्या दोघांमध्ये भांडणं अजिबातच होत नाहीये. फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो. 1 ते 1.5 तासाचा रन होता, पण कसा संपला कळालंच नाही, कारण की खूप फ्रेश फील करत होतो. झोपही छान झाली होती. येस. हा जो केटल आहे ना, हा मी ट्रॅव्हलिंगमध्ये माझ्यासोबत कंटिन्यू ठेवला होता, कारण की मला माहिती आहे की मुलांना आधेमध्ये भूक लागतेच लागते आणि प्रत्येक वेळा आपण रेस्टॉरंटमध्ये थांबेल असं होऊ शकत नाही. म्हणून मी काय केलेलं, हे सोबत ठेवलं आणि त्यामध्ये इझी दूध गरम करणे, चहा, भात, वरण किंवा मॅगी, बरंच काही गोष्टी यामध्ये होऊ शकतात. म्हणून ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. PG मध्ये राहत असेल तर उत्तम आहे तुमच्यासाठी. अगारो रेजन्सी मल्टीपर्पज केटल विथ स्टीमर 1.2 लिटर हे आपल्याकडे असणं खूपच गरजेचं आहे. 360 डिग्रीवरती हे रोटेट सुद्धा होतं. इझी टू यूज आहे. लहान मुली असेल ते सुद्धा यूज करू शकतात आणि त्याचबरोबर ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. यामध्ये 2 टेम्परेचर सेटिंग आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिंक चेकआउट करा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. आणि खाना आणला. थँक्यू. या हाऊस बोटचे ना पॅकेजेस वेगवेगळे असतात. स्टार्टिंग ₹2000 पासून आहे, 2 तासापासून आहे. तर आम्ही 4 तासाची बुकिंग केली होती. 4,500 रुपये काहीतरी आमची फेअर अमाऊंट होती. तर आम्ही ही अशी ओपन बोट मुद्दामून चॉईस केली होती. एक तर हे रिझनेबल प्राईसमध्ये पण होतं आणि फर्स्ट एव्हर एक्सपिरियन्स आहे. तर म्हटलं जे आपल्याला स्वस्त वाटतंय आपण तेच बुक करा. मागे सारखं बाबा दिसत आहेत. तर बाहेरचं वातावरण जे होतं ना मुन्नारचा, ते तर खूपच सुंदर होतं. पावसाळी होतं कोचीमध्ये, पण इथे थोडंसं ना उष्णता म्हणजे चटके थोडेसे लागत होते. सकाळी 10च वाजले होते पण चटके भयानक होते. बाकी एक्सपिरियन्स जर विचाराल तर अनलिमिटेड सुख होतं. खूप छान.
आता बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर केल्या ज्या तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवते, ज्याचं मला कौतुकही वाटत होतं. कसं असतं ना, आयुष्य प्रत्येकाचं वेगळं असतं. इथे राहणाऱ्या लोकांचं पूर्णपणे डिफरंट आहे आपल्यापेक्षा. आमची जी हाऊसबोट होती ही जवळपास 6 सीटर होती, बट याच्यामध्ये 10 ते 12 लोक आरामात बसतात. आईश एकदम झोपायला पण आरामशीर जागा आहे. मी म्हणत होते की ह्यांचे भांडणं का लागले नाही, पण ह्यांचे भांडणं बोटमध्ये आल्यापासून लागले होते. बरं, आता आपल्याला जर ग्रॉसरी किंवा काही आणायचं असेल भाजीपाला तर आपल्याकडे बाईक असते, पण ह्यांच्याकडं ही बोट असते. हे बोटीमधनं प्रवास करतात. हे लक्झरी हाऊस बोट आहे ज्याच्यामध्ये स्टे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आता आम्ही नॉर्मल बुक केली आहे त्यामुळे ह्यात स्टे नाही आहे. बरं, शिवबाला वॉशरूम आली होती म्हणून आम्ही बाजूला थांबलेलो. त्यानंतर बघा, हे जसे आपल्याकडे कार असते ना त्या पद्धतीने ह्यांच्याकडे हाऊस बोट असतात ट्रॅव्हल करण्यासाठी पाण्यात. आम्हाला अजून एक नवीन एक्सपिरियन्स करायचा होता तर मी 1000 रुपयामध्ये ही बोट सुद्धा बुक केली होती. यार मोबाईल जायचा यार. खूपच जास्त धमाल आली होती. त्यानंतर कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. इवन तुम्ही पाहू शकताय की इथे सगळं काही ह्या बोटमध्येच चालू आहे. कचरा कुंडी वगैरे सगळं म्हणजे हे ना मजा मस्ती करण्यापेक्षा ना ह्यांची जी लाईफस्टाईल आपण बघतोय ना हे बघण्यात एक वेगळा आनंद होता. जसं आपल्याकडे बसेस असतात इकडून तिकडे जाण्यासाठी, तसं यांच्याकडे बोट आहे. डेली ऑफिसला वगैरे जाण्यासाठी मला तरी हेच वाटतं की यार खूप भारी एक्सपिरियन्स होता हा. Wanna clear a bottle of Cabernet. Wanna stay home, not even drink. Wanna get out of my own head. Wanna lay down, overthink. I wanna cry every tear I got. सो मंडळी, हे इंडियाचं बिगेस्ट लेक आहे आणि ह्याचं पाणी सुद्धा ना गोड आहे. गोड आहे की खारं आहे? हा, गोड पाणी आहे. तुम्ही पाहू शकता हे समोर हे हाऊस बोट आहे. ह्याच्यामध्ये जसं 5 स्टार हॉटेलमध्ये आपण जसं राहतो सेम तसं इथे राहण्याची सोय केलेली आहे प्रत्येकांसाठी. बघा, वाव. या सगळ्या ट्रिपची ग्रॅज्युटी मला माझ्या ऑडियन्सला द्यायची आहे. खरं तर 2-3 वर्षापूर्वी असं काहीही नव्हतं. मी असं प्लॅनही करू शकत नव्हते. खूप भारी वाटतंय कारण की तुमचा सपोर्ट आहे. त्यात आम्ही दोघांनी केलेला हा प्लॅनिंग, दोघांचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप वेल प्लॅन झालं. आम्हाला आधी वाटलं होतं की आम्हाला जेवणासाठी एका वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये नेलं जाईल, पण हे पाण्याच्या मध्ये होतं, एकदम साईडला फुल बोटमध्ये रेस्टॉरंट बनवलेलं होतं. आणि इथलं जेवण बघून असलं भारी वाटत होतं ना. म्हणजे जे आम्ही मूवीमध्ये बघायचो ना की असं खातात तसं खातात, त्यांचं जेवण असं असतं, चटणी पापड वेगवेगळ्या प्रकारचे सांबार वगैरे, हे सगळं आम्ही लाईव्ह एक्सपिरियन्स घेत होतो. खूपच यमिएस्ट जेवण होतं इथलं. आणि खरंच केरलाचं, कोचीचं सगळीकडचं जेवण खूप टेस्टी आहे. आपले बरेच महाराष्ट्रीयन लोक इथे राहतात, त्यांना माहिती आहे की मी काय सांगत असेल. खरंच खूप टेस्टी जेवण. एकंदरीत पैसा वसूल ट्रिप आहे. आम्ही कुठलाच पॅकेज वगैरे असं काही डिसाईड केलेलं नव्हतं. आपापल्या बजेटनुसार आपण ना केरला ट्रिप प्लॅन करू शकतोय. जसं की उगाच 5 स्टार हॉटेलला राहायचं असं नाही आहे, परंतु आपण नॉर्मल हॉटेलला स्टे करून सुद्धा बऱ्याच गोष्टी करू शकताय. तर या ठिकाणी थोडीशी मजा मस्ती चालली आहे, तर तुम्ही बघा.
डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला डिटेल देऊन टाकेल जर तुम्हाला कधी प्लॅन करायचा असेल नाही का इकडे केरलाला आल्याने तुम्हाला कुठे बोट वगैरेला जायचं असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाय द वे इथे जर कोणी राहत असेल कोचीला तर मला सांगा की बसला विंडोला काचं का नसतात. बापरे माझी स्किन फार जास्त टॅन झाली आहे. सगळे वरती गेले स्विमिंग पूलमध्ये. उद्या आमचा चेकआउट आहे आणि ऑफकोर्स इतकं पैसा दिला आहे तर एन्जॉय तर करायचंच आहे. बट मी सगळ्यांना पाठवलं आहे पुढं. मला एक व्हिडिओचं एडिटिंग करून द्यायचं होतं ज्याचे चेंजेस झालं. ममाअर्थची एक लिपस्टिक होती प्रमोशन शूट जो मी काल अक्षरशः हायवेवर थांबून व्हिडिओ केलाय कारण जर मी केला नसता तो व्हिडिओ हातातून गेला असता आणि मला नाही 20,000 रुपये घालवायचे आहेत माझे. 30 सेकंडचा व्हिडिओ 20,000 ब्रँड देत आहे परंतु जर मी तो व्हिडिओ हातातून घालवला असता तर ऑफकोर्स मी आज जो खर्च करते माझ्या मुलांसाठी किंवा स्वतःसाठी तो मी करू शकले नसते. त्यामुळे मी प्रत्येक ब्रँडला तेवढंच महत्त्व देते. आता फेस वॉश करते आणि चेंज करून जाणार आहे. फ्रँकली स्पीकिंग मी स्वतःसाठी फक्त सेटाफिल यूज करते. सेटाफिल व्यतिरिक्त मी कुठलंच हे नाही वापरत फेस वॉश. चेहऱ्याचा अवतार झाला सगळा मस्कारा. चला पटकन चेंज करते नॉर्मल कपडे घालते आणि वरती जाते. हा मग खूपच जास्त छोटी दिसते. वेलकम बाबा वेलकम बाबा वेलकम वेलकम. चला गाईज आम्ही चाललो आहे आता शॉपिंग करायला. शॉपिंग नाही फक्त मॉल बघायला. शॉपिंग बिपिंग काय करणार नाही. ऑलरेडी भरपूर खर्च झालाय. पटकन आम्ही आवरलं आणि बाहेर पडलो. लुलू मॉलला जायचं होतं जे की इथले जे ओनर आहेत ते दुबईचं असं काहीतरी त्यांचं रिलेशन आहे चांगलं जे मला सचिनने सांगितलं होतं बट मी विसरले. पण लिटरली हा मॉल वन ऑफ द बिगेस्ट मॉल आहे. तर त्यानंतर आम्ही इथे आलो आणि सचिन मला म्हणत होता की हे घ्यायचं आहे का तुला. स्मॉल आहे का स्विमिंग पूलच्या पाण्यामुळे सचिनच्या डोळ्यात तुम्ही पाहू शकता क्लोरीन गेलं होतं. त्याला चुरचुरत होतं पण स्टील ही वॉज सो हॅपी आणि टाईम एकदम व्यवस्थित आम्ही स्पेंड केला. पॉपकॉर्न खायचं होतं म्हणून माझ्यासाठी चीज म्हणजे माझ्या आणि सचिनसाठी चीज पॉपकॉर्न आणि मुलांसाठी रेग्युलर पॉपकॉर्न घेतला आणि आम्ही एंटायर मॉल फिरलो. ममाअर्थ, फेसेस कॅनडा, पर्पल.com ज्या ब्रँडसाठी मी काम करते हे ब्रँड असे बघून मला खूप भारी वाटलं. चला मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा.